तुमच्यासोबत कधी असं झालं का मंडळी का घरी सगळा स्वयंपाक बनवला आणि नंतर माशाचा घाट घातला? तर नमस्कार, स्वागत आहे माझ्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवलेला आहे फिश फ्राय. बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे हा फिश फ्राय. हा तवा फिश फ्राय आहे, ज्याला मी शॅलो फ्राय केलेला आहे, मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि इकडे आहे आपलं माशाचं तिखलं. तिखलं म्हणजे काय हो, रस्साच हो एक प्रकारचा, तो पण कोकणात येईल. आणि हा आहे आपला हलवा मासा. याला मी मॅरिनेट करून ठेवलं होतं सकाळी. आलं, लसूण, कोथिंबीर आणि हळद, मीठ आणि कोकम आगळ लावून त्याच्यानंतरनं त्याला असं रव्यामध्ये बुडवून घेतलं आहे. रवा, मीठ, हळद, तिखट आणि तांदळाचं पीठ थोडंसं. आणि त्याच्यानंतर तव्यावर असं कुरकुरीत कमी तेलावर असं शॅलो फ्राय करून घेत आहे. दोन्ही बाजूने आलटून पलटून याला आपण पूर्णपणे फ्राय करून घ्यायचा आहे. मासा दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं आहे. खालची बाजू शेकली का नाही हे कळण्यासाठी हे मासा आपण थोडासा उचलून बघायचा आहे. उचलून बघताना जर मासा आपला चिकटत नसेल तव्याला तर समजून जायचं का खालची साईड आपली होत आलेली आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला मग आपण असं फ्लिप करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. हा हलवा मासा आहे मित्रांनो, आणि खायला तर एकदम टेस्टीच लागतो. जेवढा वेळ तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवाल माशाला, तेवढा तो एकदम सुंदर लागतो खायला. आणि ताजा ताजा मासा तर खायला चांगलाच लागतो, पण ताज्या माशापेक्षा तुम्ही दुसऱ्या दिवशी याच्यातला एखादा दुसरा पीस खाऊन बघा. तो परत तव्यावर फ्राय करायचा आणि मग खायचा. तर तो पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाची टेस्टही खूपच छान असते. जेवढा तुम्ही भाजाल तेवढा चांगला लागतो मासा हा. आणि इकडं आपला मासा रेडी झालेला आहे. प्लेटमध्ये काढून ठेवला आहे. त्याला गार्निश केलेला आहे गोल असा कांदा कापून, त्याचे छोटे छोटे स्लाइस करून. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपला मासा. आणि त्याच्यानंतर आता आपण प्लेट वाढून घेतलेली आहे. प्लेटमध्येही बघा आपला गावरानच बेत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही आहे आपली ज्वारीची भाकरी, माशाचे पीस, हे माशाचं तिखलं बनवलेलं, कांदा आणि लिंबू.